हॅलो, वेलकम. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टेस्ट ऑन ॲग्रिगेट. तर वेगवेगळ्या टेस्ट ज्या असतात ॲग्रिगेटवरच्या, तर त्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाममध्ये काही क्वेश्चन पडतात. तर त्या रिलेटेड आपण इथे डिस्कस करणार आहे. तर पहिली टेस्ट आहे क्रशिंग स्ट्रेंथ टेस्ट. क्रशिंग स्ट्रेंथ टेस्ट. आता याच्यामध्ये बघा, ह्या टेस्टमध्ये काय फाइंड आउट केलं जातं असं विचारलं जाऊ शकतं. तर या क्रशिंग स्ट्रेंथ टेस्टमध्ये आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जी आहे ॲग्रिगेटची ती फाइंड आउट करतो. क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतो काय, तर काय फाइंड आउट केलं जातं क्रशिंग स्ट्रेंथ टेस्टमध्ये. तर काय फाइंड आउट केलं जातं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ॲग्रिगेट. हा एक क्वेश्चन होऊ शकतो. सेकंड आहे की क्रशिंग स्ट्रेंथ टेस्टमध्ये कोणत्या प्रकारचं ॲपॅरेटस यूज केलं जातं. तर इथे दिलेलं आहे की कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन. कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन जे आहे ते क्रशिंग स्ट्रेंथ टेस्टमध्ये यूज केलं जातं. नेक्स्ट आहे सीव साईज कोणकोणत्या यूज केल्या जातात क्रशिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी. आता इथे बघा 3 प्रकारच्या सीव यूज केल्या जातात. पहिली आहे 12.5 mm, सेकंड आहे 10 mm आणि थर्ड आहे 2.36 mm. आता याच्यामध्ये बघा, जे ॲग्रिगेट घेतलं जातं टेस्टसाठी ते पहिला काय केलं जातं, 12.5 mm साईजची जी सीव आहे त्याच्यावरती ठेवलं जातं आणि त्याच्यातून जे पास होणारं मटेरियल आहे 12.5 mm सीवमधून ते 10 mm सीवरती काय झालं पाहिजे, रिटर्न झालं पाहिजे. अशा प्रकारचं जे ॲग्रिगेट असणार आहे ते या टेस्टसाठी घेतलं जाणार आहे. त्याच्यानंतर काय केलं जातं, ही टेस्ट कॅरी आऊट केली जाते. जसं की याच्यामध्ये क्रशिंग कॉम्प्रेशन जे दिलं जातं, लोड दिला जातो, त्याच्यानंतर जे मटेरियल शिल्लक राहणार आहे, म्हणजे जे मटेरियल तयार होणार आहे ते फायनल टेस्टसाठी आपण 2.36 mm साईज सीवरून काय केलं जातं, पुन्हा त्याचं सिविंग केलं जातं. आणि सिविंग केल्यानंतर त्याची फायनल क्रशिंग स्ट्रेंथ म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फाइंड आउट केली जाते. तर हा मुद्दा पण लक्षात ठेवण्यासारखा आहे की कोणती सीव यूज केली जाते. पहिली गोष्ट आहे की 12.5 आणि 10 mm सीव कशासाठी यूज केली जाते, मटेरियल सिलेक्ट करण्यासाठी यूज केली जाते. आणि त्याच्यानंतर फायनल त्याची टेस्ट किंवा स्ट्रेंथ फाइंड आउट करण्यासाठी फायनल आपण 2.36 mm साईजची सीव यूज करतो. नेक्स्ट आहे काय, रेट ऑफ लोडिंग. आता याच्यामध्ये जो लोड दिला जातो या इथे जे ॲग्रिगेट ठेवलेला असणार आहे त्याच्यावरती तो किती असणार आहे, तर तो असणार आहे 4 टन पर मिनिट. हा सुद्धा एक क्वेश्चन बनू शकतो. आणि त्याचं जे टायमिंग आहे ते किती असतं, तर 10 मिनिट. 10 मिनिटासाठी काय केलं जातं, 4 टन लोड, 4 टन पर मिनिट असा लोड त्या ॲग्रिगेटवरती दिला जातो. त्यानंतर फायनल जो आपल्याला रिझल्ट घ्यायचा आहे, जसं की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किंवा कॉम्प्रेसिव्ह व्हॅल्यू ऑफ ॲग्रिगेट, ती कशी फाइंड आउट करायची आहे. वेट ऑफ ॲग्रिगेट पासिंग थ्रू 2.36 mm सीव अपॉन वेट ऑफ सॅम्पल इंटू 100. हे येणार आहे आपलं पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2.36 mm सीवरून जे मटेरियल काय केलं जातं, लोडिंग दिल्यानंतर जे मटेरियल शिल्लक राहतं, तर ते जे 2.36 mm सीवरून पास होणार आहे, म्हणजे पास होणारं जे मटेरियल आहे त्याचं वेट अपॉन टोटल वेट ऑफ सॅम्पल इंटू 100 या फॉर्म्युलाचा यूज करून क्रशिंग व्हॅल्यू काय केली जाते किंवा कॉम्प्रेसिव्ह व्हॅल्यू त्या ॲग्रिगेटची फाइंड आउट केली जाते. आता नेक्स्ट आहे क्रशिंग व्हॅल्यू. क्रशिंग व्हॅल्यू हा पॉईंट बघा, याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन काय येऊ शकतो की मॅक्झिमम या 2 पॉईंटवरती क्वेश्चन पडू शकतो. जसं की वेअरिंग सरफेससाठी क्रशिंग व्हॅल्यू किती असली पाहिजे, फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये आणि रिजिड पेवमेंटमध्ये. तर फ्लेक्झिबल आणि रिजिड हे दोनच मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे आहे की फ्लेक्झिबल पेवमेंटमध्ये सुद्धा आणि रिजिड पेवमेंटमध्ये सुद्धा वेअरिंग सरफेससाठी जी क्रशिंग व्हॅल्यू आहे, वेअरिंग सरफेससाठी जी क्रशिंग व्हॅल्यू आहे ती किती असली पाहिजे, 30%. याच्यापेक्षा जास्त अलाव केली जाणार नाही. हे एवढे याच्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत लक्षात ठेवण्यासारखे. आणि नेक्स्ट हा जो ॲपॅरेटस आहे कॉम्प्रेसिव्ह टेस्टिंग मशीन, त्याच्यामध्ये बघा हा जो वरचा आहे तो प्लंजर आहे, हा जो आहे तो मोल्ड आहे. मोल्डची जी डेप्थ आहे ती 125 ते 140 mm आहे. नेक्स्ट याच्यामध्ये जे मटेरियल घेतलं जातं ते 100 mm डेप्थपर्यंत घेतलं जातं. थँक्यू.
तुम्हाला जर याच्यामध्ये काही क्युरीज असतील किंवा पुढची टेस्ट जी आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करू.